मी नमस्कार, मी अक्षय मंडल. 11 ऑगस्ट 11 ऑगस्ट हा दिवस आता ऐतिहासिक ठरणार आहे. हा तो ऐतिहासिक यासाठी ठरणार आहे की बलुचिस्तानने हा आपला इंडिपेंडन्स डे घोषित केलेला आहे. 11 ऑगस्टला जगभर बलुचिस्तानचा इंडिपेंडन्स डे हा साजरा केला जाणार आहे. तशाच प्रकारचं आव्हान बलूच नेत्यांकडनं जगभरामध्ये सेटल झालेत त्यांना हा मेसेज दिलेला आहे की ठिकठिकाणी अशा स्वरूपाच्या ह्या सेलिब्रेशनसाठी वेगवेगळ्या फेस्टिवल्स म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स म्हणा तुम्ही अरेंज करा. या संदर्भातलं आव्हान बलुचिस्तानच्या नेत्यांकडनं केलेलं. मित्रांनो, लक्षात घ्या, 14 ऑगस्टला पाकिस्तानचा इंडिपेंडन्स डे हा. त्याच्या एक्झॅक्टली 3 दिवस पूर्वी बलुचिस्तान आपला इंडिपेंडन्स डे घोषित करतो आहे. हा एक अत्यंत स्ट्रॉंग मेसेज आहे पाकिस्तानसाठी. हा केवळ पाकिस्तानसाठीच स्ट्रॉंग मेसेज नाही, तर चायनासाठी स्ट्रॉंग मेसेज आहे. जो चायना आता पाकिस्तानच्या खांद्याला लावून बलुचिस्तानला लुटण्याचा तिथं मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत आहे. मित्रांनो, स्टोरी अशी आहे की बलूच रिपब्लिकन नावाची जी संस्था आहे त्याचे जे नेते आहेत मीर यार बलूच यांनी एक परिपत्रक काढलं आहे. ते एक सोशल मीडियावरती जगभरामध्ये व्हायरल होत आहे. 11 ऑगस्ट हा आमचा 80वा इंडिपेंडन्स डे असेल. ते 80वा इंडिपेंडन्स डे का म्हणतात हे देखील आपण समजून घेणार आहोत. 11 ऑगस्टच का पाकिस्तानच्या 3 दिवस पूर्वीच का घोषित करत आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत, यांना कोणता मेसेज हा जगात द्यायचा आहे. स्वतंत्र स्टेट म्हणून आणि स्वतंत्र राज्य म्हणून निर्माण होऊ शकतो का, हे देखील थोडक्यात चर्चा आपण करणार आहोत. मित्रांनो, अगदी काही दिवसांपूर्वीच या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण मीर यार बलूच यांनी एक घोषणा केली होती की रिपब्लिक बलुचिस्तान जे परिपत्रक निघालं होतं त्यात त्यांनी सांगितलं होतं की आता पाकिस्तानचा 85% बलुचिस्तानवरचा कंट्रोल, बलुचिस्तानच्या आता सगळ्या जिल्ह्यांवरती बलूच लिबरेशन आर्मीचं वर्चस्व आहे आणि ते सगळ्या गोष्टी कंट्रोल करत आहेत. बलुचिस्तानचा डायरेक्ट कंट्रोल प्रशासनावरती नाही, तर तांब्याच्या खाणी, सोन्याच्या खाणी, गॅसचे साठे, या सगळ्यांवरती बलूच लिबरेशन आर्मीचा कंट्रोल आहे. आणि आता पाकिस्तानचा कंट्रोल तिथे बिलकुल राहिलेलं नाही. एवढंच नाही तर आमचं स्वतःचं नॅशनल अँथम राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रीय चलन देखील आहे, याची देखील त्यांनी घोषणा केली. इंडिपेंडन्स डे कोणता असेल याची त्यांनी घोषणा केलेली नव्हती आणि 3 ऑगस्टला त्यांनी परिपत्रक जारी केलं आणि सेलिब्रेट केला होता. 11 ऑगस्ट हा बलुचिस्तानचा इंडिपेंडन्स डे असेल. तर बलुचिस्तानचा इंडिपेंडन्स डे म्हणून 11 ऑगस्ट साजरा केला जाणार आहे. मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की खुद्द पाकिस्तान ही गोष्ट कधीच मान्य करणार नाही की आमचं बलुचिस्तानवरील नियंत्रण, कंट्रोल पूर्णपणे सुटलेलं आहे. परंतु पाकिस्तानमध्ये जो सर्वात मोठी पक्ष आहे मुस्लिम लीग, या लीगमधील सर्वोच्च नेते फैजल रहमान आहेत की यांनी आज खुद्द सांगितलेली आहे की पाकिस्तानच्या लष्कराचा 85% कंट्रोल हा गेलेला आहे. बलुचिस्तान ॲज गुड ॲज डिफॅक्टो, लिगली नाही पण बलुचिस्तानचा इंडिपेंडन्स स्टेटस आता मिळालेला. आता त्यांनी 11 ऑगस्ट ही इंडिपेंडन्स डे म्हणून घोषणा केलेली आहे. हा 80वा इंडिपेंडन्स डे असेल असं म्हणून सांगितलेलं आहे. इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागेल. इतिहास असा आहे की भारतातून ब्रिटिश जेव्हा बाहेर पडले, जसं 15 ऑगस्ट 1947ला भारताचा हा स्वातंत्र्य आहे, तसंच भारत स्वातंत्र्य, तसंच एक दिवस अगोदर म्हणजे 14 ऑगस्टला पाकिस्तानने आपला इंडिपेंडन्स डे घोषित केला. त्याच वेळी ही प्रक्रिया चालू होती, त्यावेळी 3 दिवस अगोदर 1947ला बलुचिस्तान हा एक स्वतंत्र प्रांत होता. त्याचे सरदार, ते ट्रायबल टोळ्या होत्या, तेथील सरदारांनी असं डिक्लेअर केलं की आम्ही आता पाकिस्तानचा भाग नाही आहोत, तर आम्ही इंडिपेंडंट टेरिटरी आहोत. इंडिपेंडंट टेरिटरीची घोषणा 11 ऑगस्ट 1947ला केली होती. पाकिस्तानला 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, त्याच्या 3 दिवस अगोदर 11 ऑगस्ट 1947ला तत्कालीन बलूच नेत्यांनी बलुचिस्तान ही स्वतंत्र टेरिटरी असेल, स्वतंत्र देश असेल, अशी प्रकारची घोषणा करण्यात आली होती. पण नंतर पाकिस्तानने आपल्या लष्करी बळाचा वापर करून, ताकदीचा वापर करून
मार्च 1948मध्ये लष्करी बलाचा वापर करून जबरदस्तीने बलुचिस्तानला पाकिस्तानचा भाग बनवले. त्यामुळे मार्च 1948मध्ये बलुचिस्तानचा स्वातंत्र्याचा संघर्ष झाला. आणि आता 11 ऑगस्ट 1947 ही जी डेट, हे जे इयर आहे, त्याला आता 11 ऑगस्ट 80 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे ते असं म्हणतात की तेव्हाच घोषित झालेलं होतं. 2026ला आम्ही आमच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. म्हणून 11 ऑगस्ट ही डेट ठेवण्यात आलेली आणि जगभरातल्या लोकांना अपील करण्यात आलं की सेलिब्रेट करा, आनंद उत्सव, मिरवणुका काढा सगळीकडे आणि ऑफिशियली बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून रिकग्नाईज करण्यात यावं. वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न करा. अर्थात मित्रांनो, हे लक्षात घ्या, प्रामुख्याने त्यांनी हे डिक्लेअर केले असल्यामुळे स्वतंत्र देश बनेल असं नाही आहे. स्वतंत्र देश बनण्यासाठी काही पूर्वअटी असतात. फिक्स टेरिटरी लागते, तुमचं पॉप्युलेशन लागतं, त्यावर शासन करणारे गव्हर्नमेंट लागतात, त्याचबरोबर इतर देशांबरोबर फॉरेन रिलेशन इस्टॅब्लिश करण्याची तुमची क्षमता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनायटेड नेशनचं ऑफिशियल रिकग्निशन लागतं. तोपर्यंत ऑफिशियल रिकग्निशन मिळत नाही युनायटेड नेशनचं, त्यामुळे तो इतर देशी तुम्हाला मान्यता देत नाही. त्यामुळे आपण प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंट्री आणि स्टेट ही पॉलिटिकल टर्म आहे, जे युनायटेड नेशननी ही मान्यता दिली त्यांना आपण स्टेट म्हणतो. आणि कंट्री हे जॉग्राफिकल टर्म आहे. स्टेट जर बलुचिस्तानला मान्यता दिली गेली 194 तो देश असेल. अर्थात त्यासाठी खूप लांबलचक डिप्लोमॅटिक गोष्टी आहेत सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. त्यामध्ये राजकारण समज त्यामध्ये मग खूप मोठं राजकारण आहे. त्याला स्वतंत्र देश स्टेट घोषित केलं जातं. स्टेट ही पॉलिटिकल टर्म आहे, त्यामुळे ही प्रोसेस आहे. असं असताना याचं महत्त्व आहे. 11 ऑगस्ट 2026ला जगभरामध्ये बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. त्यांनी डिक्लेअर केलं असं स्वतंत्र देश होतील असं नाही आहे. कडक राजकीय संदेश चीनला द्यायचा आहे. आता आपल्यामध्ये स्वतंत्र देश बनण्याची क्षमता आहे. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. धन्यवाद.